हाय हॅलो नमस्कार, मी काजल तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करतो। तर आज परत एकदा आज शेवटचा इथला आपला शॉपिंग व्लॉग आहे। खरं तर इतके सगळे पार्सल येणार आहेत पण मला नाही वाटत येईल, शिपडे तर दाखवत आहे त्यामुळे कॅन्सलही करू शकत नाहीये। ह्याचे पप्पा म्हणत होते नको टाकू ऑर्डर, पण जसे ऑर्डर येतील तसे फॅब्रिक मी ऑर्डर करत असते, त्याच्यामुळे बघ आता आजचा उद्या आपण जाऊ शकतो, परवा आपण जाणार आहे, तेव्हा आपण कधी पण भेटून जाणार, कधी नाही भेटणार। हां तर चला फॅब्रिकच आहे त्याच्यामध्ये कॉटनचे, तर बघूयात ओपन करून कसे आहेत, कारण आता आज हा शेवटचा दिवस आहे आणि आजच्या दिवसात तरी एवढं सगळं शिवून होणं पॉसिबल नाहीये। तरी बघू आता ओपन तरी करून ठेवते, शिवायचं की फॅब्रिक सोबत घेऊन जायचं आता ते नंतर बघूया। तर ह्याच्यातला आहे ना ते कॉटन फॅब्रिक आहे बघा कुर्तीसाठीचं, हे बघा एक नंबर असा छान कपडा आहे, याचा क्वालिटी पण खूप छान आहे, उत्तम आहे। हे बघू शकता एकदम छान अशी क्वालिटी आहे, असं पॅरेट ग्रीन सारखा कलर आहे आणि डिझाईन ह्याच्यावरची अशी आहे काहीतरी वेगळं ह्यावेळेस त्यांनी घेतलेलं आहे, त्यांनी स्वतःच सिलेक्ट केलेलं होतं फॅब्रिक। त्यानंतर हे आहे याच्यामध्ये दोरे आहेत, दोऱ्या सगळ्या संपल्या होत्या, सगळ्या इतके ड्रेस शिवले ना की सगळ्या सिल्वर कलरच्या जी दोऱ्या होत्या ना सगळ्या संपून गेल्या होत्या, त्यामुळं मग हे आता परत ऑर्डर केल्यात। खरं तर आता हे सगळं सामान मला बांधूनच सोबत न्यावं लागणार आहे, त्यामुळे ओपन करू का नको असं वाटतंय। तर याच्यातून मी हे नाही काढत, आता हे असंच्या तसं घेऊन जाते तिकडं तसंच्या तसं। तर 5 पॅक आहेत, 120ला 5 भेटतात, तर खूप जास्त परवडतं। मी लास्ट टाइम पण हा 5चाच घेतला होता, आत्तापर्यंत गेला तो, अगदी थोडीशी दोरी आता शिल्लक आहे, एखादा ड्रेस होईल तेवढीच, बाकी सगळी दोरी संपलेली होती, म्हणून म्हटलं चला ऑर्डर करूया। तर ही ना खूप दिवस जाते आणि क्वालिटी इतकी छान आहे ना, माझ्या सगळ्या ड्रेसला मी हीच लावलेली आहे। दुकानात सुद्धा आपल्याला एवढी स्वस्त दोरी भेटणार नाही जेवढी म्हणजे ऑनलाईन भेटते। त्यानंतर हे वाला आहे, तर ह्याच्यामध्ये लेस आहे, पार्टीवेअर ड्रेसला वापरते ना ते वाली लेस आहे, पण ही मी रिटर्न करणार आहे, कारण की आता इथनं ओझं घेऊन जाणं म्हणजे ह्याच्यातली थोडी लेस अजून आहे शिल्लक, थोडीशी कापून दे नको आहे थोडी शिल्लक, तर आता बघू रिटर्न करायची का ठेवायची बघूया आता, कारण ओझं घेऊन जावं लागणार आहे, त्यामुळे मी कन्फ्यूज आहे की आता मी काय करू। त्यानंतर हे पुढचं आहे फॅब्रिक, हे वाला जे की आपल्याकडे पहिलं पण आलेलं आहे, तर हे पण चांगलं निघतं बरं का, मी स्वतः माझ्यासाठी शिवलेला ना। तर पुढचं आहे, तर ह्यातलं सुद्धा आपल्याकडे आधीच आलेलं आहे बरं का, आणि ह्याची सुद्धा म्हणजे कॉटन नाही आहे, हे कॉटन मिक्स असं आहे, पण ह्याची क्वालिटी छान आहे। आधी पण मी सेम याच्यातला शिवलेला आहे ड्रेस, ह्याची क्वालिटी चांगली आहे आणि प्रिंट पण खूप छान दिसते, असं काहीतरी वेगळं असं प्रिंट आहे, छान पण वाटतंय। त्यानंतर ही आहे येल्लो साडी, मी एक फ्रॉक शिवून टाकली होती, तर त्या ताईंना पण सेम पाहिजे, पण आता त्यांना मी शिवू की नको असं माझं झालंय, कारण की साडी जर आज मी ओपन करून कट केली ना तर मग बाकीची साडी चुरगळते, तर माझं असं वाटतंय की आता 2 दिवसासाठी डायरेक्ट साडीच घेऊन जावी तिकडं आणि त्यांचा फ्रॉक तिकडं शिवावा, जेणेकरून साडी बाकीची जी राहील ना ती सेफ राहील। आता मी ओपन केली ना तर हे म्हणजे पूर्ण त्याची चुरगळून जाते, मग कपडे पूर्ण चुरगळतात। आता पॅकिंग करताना तर मी कसं बोचके भरेन माझं मलाच माहीत नाही, कारण इतकं आहे ना की मी कसं भरणार आहे तेच मला माहीत नाही। तर आता बघू त्या ताईंना सांगते मी की अजून 2-3 दिवस तुमची लेट फ्रॉक दिली तर चालेल का, कारण की साडी जर मी एका फ्रॉक सेट ओपन केली ना तर पूर्ण साडी खराब होईल। तर ही कमी किमतीमध्ये ना एक नंबर क्वालिटी आहे या साडीची, एक नंबर कमी किमतीमध्ये, अगदी 600 रुपयाची फ्रॉक, आपण ह्या साडीची फ्रॉक मी 600 रुपयाला ठेवली। ह्याच्यामध्ये कलर तर खूप आहेत, पण हा आंबा कलर जास्त सगळ्यांना आवडतो आणि खूप मस्त दिसते फ्रॉकसुद्धा। त्यानंतर हे आहे फ्लिपकार्टचं, ह्याची मी किती फ्लिपकार्टवरून किचन क्लीनर मागवले 18 एप्रिलला, अजूनपर्यंत ते आलं नाही, शिफ्ट दाखवते त्याला, पहिल्यांदा त्याची 24 एप्रिलची डिलिव्हरी डेट होती, नंतर चेंज करून 26 केली ना, आता तर मला वाटत नाही येईल म्हणून, आता आज लास्टच आहे, आता मी कॅन्सलच टाकेल ते, कारण मला नाही वाटत येईल म्हणून, वाटलं होतं भिंती क्लीन करून देऊ, पण काय ते आलंच नाही लवकर, म्हणजे येतच नाही, काय झालंय त्याला काय माहित, अर्ध्यातच अडकून राहिलंय। त्यानंतर हे आहे फिटमीची पावडर, तर आत्तापर्यंत मी पाऊंड्स पावडरच्या पुढे माझी गाडी कधीच गेलेली नाही आहे आणि फर्स्ट टाइम मी हे घेतलेलं आहे। 24 आवर्स मॅट लाईट असं आहे, लॉंग लास्टिंग सॉफ्ट अँड स्मूथ लूज पावडर आहे, फिटमीची आहे। तर फिटमीची नाही,
फिट स्किन आहे. फिट मी वेगळी, फिट मीची मला वाटतं काय तर 550ला आहे, 550 ते 600. आणि ही फिट स्किन आहे, फिट स्किन. तर ही मला भेटली 300 रुपयाला. घ्यायच्या आधी वाटत होतं घेऊ की नको, घेऊ की नको, इतकी महाग. तर शेवटी घेतली. फिटमीची चांगली आहे बरं का कंपनी, पण खूपच महाग आहे फिटमीची, त्यामुळं मग ही वाली घेतली. हे बघा, आता लावल्यानंतरच आपल्याला बघू, वास तर एकदमच मस्त येतोय. आता तरी फ्लिपकार्टवरून घेतलेली आहे, पण छान वाटते. पाऊंड्स पावडर मी लावते, पण रोज नाही लावत, कधीतरी कुठे बाहेर निघाली ना तर लावते. पण आता कसं 25 एज झालं की नाही आपलं, 25+ आपण गेलो ना की थोडंसं स्किनची काळजी घ्यावी लागते, नाहीतर मग काही नाही खरं. आतापर्यंत ठीक होतं, चालत होतं, पण आता नाही चालणार. तर ही चांगली आहे फिट स्किनची का फिटमीची चांगली आहे, कारण मी ह्याच्या आधी फिटमीची वापरलेली होती, पण इतकी महाग आहे ना ती, खूप जास्त महाग आहे. 550ला आहे फिटमीची, म्हणून मग ती घ्यावी का नाही ह्याच्यामध्येच कन्फ्युजन आहे की घ्यावी का नाही बाबा, एवढी महाग कसं घेणार ना. त्यामुळे हे घेतली फिट स्किनची. तर बघू आता कशी रिझल्ट आहे याचा, बघू आता वापरल्यानंतर. तसं पण मी हिला काय वापरणार जास्त तर नाही आहे, कारण माझ्याच्याने होत नाही मेकअप करणं हे ते, नुसतं घेऊन हे पडून राहणार. त्या दिवशी ती घेतलेली सनस्क्रीन अजून ओघडली सुद्धा नाही, त्याचं वरचं कागद सुद्धा मी काढलेला नाही आणि ओपन सुद्धा केली नाही. लावायचा तर विषयच लांब राहिला. अजून किती वेळा मी बाहेर गेली पार्सल द्यायला त्याच्यानंतर, पण माझ्याच्याने लक्षातच राहत नाही मला की बाबा लावायची आपल्याकडे आहे म्हणून. त्यामुळे तर ह्याच्यामध्ये आहे पार्टीवेअरची साडी, आणि ह्या लास्टच्या 2 ऑर्डर आहेत आता, ज्या आजच मला कंप्लीट करायच्या आहेत. उगाच तिकडे घेऊन जाण्यात काय अर्थ नाही, आता संध्याकाळपर्यंत शिवून गेली सगळे ड्रेस. तर ही आहे पार्टीवेअर साडी. तर आता पहिल्यासारखे ब्लाऊज येत नाही, बहुतेक स्टॉक संपलाय का काय माहिती, एकदम हलक्या क्वालिटीचे ब्लाऊज येतात. त्यानंतर ही सुद्धा फिडिंग कुर्ती आहे यांची, आणि फॅब्रिक आलं शेवटी. आता ही पण आजच कंप्लीट करून टाकेल. आज मला कितीही शिवायचं आहे कपडे, माझं मलाच कळत नाही आहे. छान आहे ते पण, सगळ्यांना आवडतंय त्यातून. त्याच्यानंतर हे वालं, तर ही फॅब्रिक मी साधारणतः 7ची ऑर्डर टाकली, आता 1 आलंय, 6 अजून तिकडंच आहेत. शिपड दाखवत आहेत, कुठलं दिल्लीला आहे, कुठलं गादियाबाजला आहे. एका दिवसात येणं पॉसिबल नाही आहे. तर आता ही आलंय, तर ह्यात एकाच ताईची लकीली कुर्ती रेडी होईल, बाकीच्यांचं आता माहीत नाही मला काय होईल. नाही येणार ते आजच्या दिवसात, पॉसिबल नाही आहे. पण खूप छान आहे बरं का हा कपडा, मस्त, याची क्वालिटी पण छान आहे. त्यानंतर ह्यात काय आहे, तर ह्याच्यामध्ये बेल्ट आहेत. 80 रुपयाला फक्त 2 बेल्ट आहेत, 80ला. तर आधीचे घेतलेले ना सगळे गेले. ज्यांच्या पण ड्रेसवर घालते ना ते म्हणे त्या बेल्ट सोबत, ड्रेस सोबत तो बेल्ट पण द्या, पैसे जे असतील तर तुमचं घ्या, कारण ते बेल्ट लावला ना त्या ड्रेसचा लुकच वेगळा दिसतोय. आणि मग ते त्यांनी घेऊन टाकले. माझ्याकडे जेवढे आधी आलेले ना सगळे बेल्ट गेले त्या ड्रेस सोबत. आता हे सुद्धा ड्रेस सोबतच जाणार आहेत. हा एक राहील, हा एक द्यायचा आहे, ह्याच आता जो आहे ना त्याच ड्रेस सोबत द्यायचा आहे, त्या कपड्यासोबत. तर खूप मागणी आहे, कारण की या बेल्टला स्वस्त पण आहे ना. 100ला जरी 2 बसले तरी 50ला 1 म्हणजे स्वस्तच आहे. तर मी काय एक्स्ट्रा पैसे नाही घेत, जेवढ्याचा बेल्ट आहे ना तेवढे ते देतात स्वतःहून एक्स्ट्रा. त्यानंतर याच्यात पण 2 पार्टीवेअर साड्या आहेत बघा, ही एक आहे आणि दुसरी एक आहे. तर चला आता पटकन मी एक कटिंगला घेणार आहे, कारण मला हे सगळं शिवायचं आहे, रेडी करायचं आहे. तर चला आता सुरुवात करते मी.